हरिदासाचे घरी मज उपजावे जन्मांतरी म्हणशी काही माघा हेच देगा पांडुरंगा संत लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनसी काही माघा हेच देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही माघा हेच देगा पांडुरंगा तडी द्वास सन्नील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम वरम तुष्टिकाया समन्यस्य पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन चरण संताजी दुसरे चरण दुसरे चरण संताजी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अद्यत्रय जननी देवाची काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया वचनायका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा नमो ज्ञानेश्वरा 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 उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हरिदासाचे घरी मज उपजावावे जन्मांतरी म्हणशी काही माघा हेच देगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्तवेळी प्राप्तस्थली कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री देहू निवासी कनकाई कुमार बोलोबा पुत्र कान्हा प्रिय बंधू आपल्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे श्रीमंत श्री श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचयाचा नित्य म्हटल्या जाणारा अभंग 4 चरणाचा आहे. अभंगाचा अर्थ आजच्या त्या ठिकाणी प्रसंगाशी त्या ठिकाणी आजच्या या प्रसंगाला न्याय देण्या येण्याजोगा अभंग त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या अनुषंगाने हा अभंग मी तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा अल्प परिहार. पवित्र पावन श्री क्षेत्र निमखेडा चव्हाण या ग्रामामध्ये भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या कृपाशीर्वादाने गुरुनाम गुरु सद्गुरु श्री सोनवणे गुरुजी हरिभक्तीपरायण महेशगिरी बाबा या 2 महात्म्याच्या कृपेने या 2 महात्म्याच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ निमखेडा चव्हाण किरण महाराजांचा संपूर्ण मित्र परिवार
या चव्हाण परिवाराने केलेल्या या एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन काय कारणास्तव आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. हरिभक्तीपरायण महाराजांना त्या ठिकाणी कन्यारत्न प्राप्त झालं. मुलगी त्या ठिकाणी जन्माला आलेली आहे. मुलीचा जन्म होऊन आज पूर्ण 5 दिवस झालेला आहे आणि त्या बाळाच्या त्या लेकराच्या 5वीच्या निमित्तानं केलं गेलेलं हे कीर्तनाचं आयोजन आहे. आणि या कीर्तनासाठी उपस्थित असणारे संपूर्ण आपण बाहेरून आलेले आपण सर्वजण, त्यामध्ये विशेष म्हणजे त्या ठिकाणी आमची महाराज मंडळीची उपस्थिती आहे. हा म्हणजे मिनी छोटा कुंभमेळा आहे त्या ठिकाणी. कारण हे सगळेजण आता हे सगळेजण एका मंडपात एकाच दिवशी जर आणायचे म्हटलं, थोडंसं माफी मागून बोलतो, वाढणारी मंडळी चर्चा करत होती की बुवा महाराजांना असं धिंगाणं घालायला नाही पाहिजे. अरे ते बी जीवच आहे ना माणसाचे, ना ते बी हे 6-6 महिन्यातून एकदा भेटले. कशासाठी बोलतो, ज्याला वाटत होतं की यांनी धिंगाणं घालावं नाही, हे सगळे भेटल्यानंतर एकाला फोन करा आणि मग पहा तुमचे त्या ठिकाणी. आजचा एका दिवसाचा हा खर्च 1.5-2 लाखाच्या वर जाईल. पण कीर्तनकारा त्या ठिकाणी किरण महाराजावर असणारं या सगळ्या मंडळीचं निस्सीम प्रेम आहे. आता किरण महाराजांना इथून पुढं कुठं कीर्तनाला गेले काय आणि कुठं सप्ताहाला नाही गेले काय कमवलं. आजच्या किरण महाराजाच्या परमार्थाची पोच पावती म्हणजे ही मंडळी. आज हरिभक्तीपरायण आमचे श्री हरी महाराज देवढे आलेत. आपण सर्वजण आहे. फक्त या ठिकाणी ते काय झालं, माफी मागतो, काय अधिकारी माणसं बसलेले तसे आपण सगळेच अधिकारी आहे. ते नाना पाटेकरचा एक वेलकम चित्रपट होता, पाहिला पहिला, तू नाही पहिला, आणि ते फोटो पकडल्या जातं. त्यातलं ते डॉन आणि ते बॉल फेकते, ते ज्याच्यावर बॉल, ज्याच्या हातात बॉल सापडन त्याला गोळी मारणार होत ते डॉन. आणि तसं ते बॉल माझ्या हातात सापडा. आता लय मोठे अधिकारी माणसं इथं कीर्तनाला आहे, पण ते बॉल कसं काय माझ्या हातात आला काय माहिती. गेला बी होता माझ्या हातातून बॉल, पण पुन्हा आला. जगन महाराजाच्या हातात गेलता ते बॉल 5:30 वाजे लोक. पण असं इथं एक कीर्तन नाही पहा. इथं एकाचे मन व्यापारे विश्वजरे परमार्थातले मोठमोठे रत्न आहे की ज्या महाराजाची वाट त्या ठिकाणी अखंड महाराष्ट्राच्या बाहेरही ज्या माणसाची वाट पाहतो ते माणूस इथं आज उपस्थित आहे. आणि दुर्दैवानं तो माझे साडू आहे. नाही सांगतो ना मी पुढं, दुर्दैवानं सांगतो. आता काय झालं, पहिली चाल वाजवणारे दत्ता महाराज जावई, इकडनं उमेश महाराज ठोंबरे हे बायकूचे भाऊ म्हणजे साले, आणि कैलास महाराज साडू, सुदाम महाराज साडू. आणि दुर्दैव का म्हणलो मी, हे म्हणे सुदैव म्हणा, दुर्दैव का म्हणलो, उमेश महाराज जाफराबाद आपल्या या जालना जिल्ह्यात त्यांच्या वादनाला त्या ठिकाणी त्यांच्यासारखी तोड नाही. इकडनं संभाजीनगरचे आमचे दत्ता महाराज आहे, तेही जावई. कैलास महाराजाचं तर विशेष नाही, विषय खोल येतो. बरोबर. आणि आदरणीय सुदाम महाराज सुद्धा खूप मोठे त्या ठिकाणी परंपरेतले, खडाळकर परंपरेतले. आणि ऐका, मी का दुर्भाग्य म्हटलो, माझा साडू, माझे साले जावई हे सगळे स्वरा तालात, मला ताल बी नाही स्वर नाही, म्हणजे माझं दुर्भाग्य. विठाला उपस्थित आपण सर्वजण आहे. सर्वांची त्या ठिकाणी माफी मागतो. नाव घेणं शक्य, त्या ठिकाणी प्रत्येकाचं नाव घेणं त्या ठिकाणी शक्य नाही, कारण प्रत्येक जण त्या ठिकाणी आलेले आहे आणि प्रत्येकाचं नाव घेणंही त्या ठिकाणी इथं घेतलंच पाहिजे. पण वेळेची मर्यादा, आणि खऱ्या अर्थानं कीर्तन ऐकायला तुम्ही आलेलाच नाही कोणी, 4-2 जणच कीर्तनासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे. सगळे या महाराज मंडळीचं गाणं ऐकण्यासाठी आहेत. म्हणून अधिक वेळ मी त्या ठिकाणी घेत नाही. मी फक्त त्या ठिकाणी प्रमाणाजवळ आणून सोडणार आहे, म्हणजे कैलास महाराजांच्या आवाजाचा आनंद आपल्याला आहे तोपर्यंत घेता यावा म्हणून तासभर आपल्याला त्या ठिकाणी सेवा करायची. संपूर्ण महाराज मंडळी उपस्थित आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं कोणालाच म्हटलेलं नको, प्रमुख सगळेच आपण त्या ठिकाणी प्रमुख आहे. अगदी तुम्हा सर्वांच्या चरणावर त्रिवार वंदन त्या ठिकाणी करतो आणि कीर्तनाला आरंभ.
आलेल्या संपूर्ण महाराज मंडळीचं त्या ठिकाणी पुन्हा किरण महाराज निमखेडा चव्हाण संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीनं त्या ठिकाणी सर्वांचे त्या ठिकाणी ऋण निर्देश त्या ठिकाणी करतो. पण मग आता जिम्मेदारी कोणीतरी एक जण घ्या, एखादा हुकला तर तुमच्यावर निघेल ते राग बरं का. सगळ्याचं चानस आला पाहिजे. हा ऐका, पाचवीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. किरण महाराज चव्हाण यांना कन्यारत्न त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि त्या निमित्तानं पाचवीच्या दिवशी आपण सर्वजण त्या ठिकाणी आलेलो आहे. पाचवीचा त्या ठिकाणी नियम आहे हिंदुस्थानामध्ये, त्या ठिकाणी बोलू नका आता, ज्याला ज्याला चेंज व्हायचं. फक्त आमचे सुदाम महाराज एकटे खुणवतील, काय व्हायला लागलं सुगरण जादा झाल्या स्वयंपाक बिघडत असतो. एकटे सुदाम महाराज खुणवतील आणि ज्याला खुणवलं ती येऊन त्या ठिकाणी, कारण विक्षेप आलेल्या मंडळीचाही आपल्याला विचार करणं की आमच्या कृष्णा महाराजाच्या आणि कैलास महाराजाच्या गाण्याच्या गोडीनं ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आलेल्या आहात. म्हणून त्या ठिकाणी पाचवीच्या निमित्तानं हे त्या ठिकाणी कीर्तन आहे आणि जुनी प्रथा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये ते त्या ठिकाणी प्रघात आहे. आणि त्या निमित्तानं मग एक ढोबळ मानान शंक उपस्थित त्या ठिकाणी करतो की बा पाचीचं कीर्तन का करावं, कारण काय त्या ठिकाणी. तर ज्ञानोबाराय त्या ठिकाणी बोलले पाचीच ये राती न विसम. ज्ञानोबारायने सांगितलं पाचवीच्या दिवशी बाळांत झालेल्या स्त्रीच्या ज्या रूममध्ये त्या रूममध्ये त्या ठिकाणी दिवा लावा म्हणे, न विसंबेवाती. त्या ठिकाणी तो दिवा विझू द्यायचा नाही. का विझू द्यायचा त्या ठिकाणी म्हणायचं, का विझू द्यायचा नाही तो दिवा, तर त्या ठिकाणी जन्माला येऊन जे अपत्य आलेलं आहे त्या ठिकाणी कर्माचं त्याचं प्रारब्ध आजच्या दिवशी त्या ठिकाणी रेखाटल्या जातं आणि ते भविष्य ते प्रारब्ध लिहिण्यासाठी ब्रह्मदेवाच्या हाताखालची आई सटवी माता त्या ठिकाणी येत असती. आणि ज्ञानोबाराय म्हणतात आलेल्या सटवीला त्या बाळाचं कपाळ व्यवस्थित दिसता यावं म्हणून दिवा लावावा, कारण अंधारामध्ये लिहिता येत नाही आणि लिहिलं अंधारात तर ते व्यवस्थित येत नाही, म्हणून उजाडात. मग गोड तेलाचाच दिवा का लावायचा सांगितला, तर गोड तेलाचा होणारा जो प्रकाश त्या ठिकाणी होतो तो सत्वगुणी त्या ठिकाणी आहे. डिझेल रॉकेल यांनी दिवा लावला तर हा तमोगुणी आहे, हा प्रकाश रजोगुणी आहे. हा इलेक्ट्रॉनिक पासून बनवलेला आहे लाईट वगैरे हे जे आहे हा रजोगुणी आहे आणि गोड तेलाचा दिवा त्या ठिकाणी सत्वगुणी. मग त्या दिवशी त्या ठिकाणी ती सटवी काय करते, त्या बाळाचं म्हणजे आजच्या दिवशी नशीब लिहित असते. ज्ञानोबाराय बोलले कागा लल्लाटीचे लिहिले न मोडेगा. ते नंतर बदल नाही, खोटं परत तयारच नाही झाला आणखीन, ते लिहिलेलं त्यात बदल करता येत नाही. तुका म्हणे कर्मरेखा न चुके. हा किरण महाराजाची मुलगी नाही ब्रह्मदेव, त्याला सुद्धा त्याच्यात बदल हस्तक्षेप त्या ठिकाणी करता येत नाही, म्हणून आज जे लिहिलं ते त्या ठिकाणी भोगावंच लागतं. बरं मग कीर्तन का दिवा लावू, कीर्तन कशासाठी, तर ऐका, कीर्तन आज ती सटवी येणार आहे. मी म्हणतो कोदलीला आली बी असेल, बाळ तिकडं आहे ना 12ला. उमेश महाराज म्हणतात 12ला येणार आहे. बरं, पण आल्यानंतर जसं बॅकग्राऊंड आहे ना त्या या मंडळीचा दबाव पडतो ना, दबाव पडतोस. त्या ठिकाणी सटवी आली कीर्तनाचं, त्या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन काय, तर ती सटवी येणार आणि त्या बाळाचं भविष्य निघून जाणार. पण ती कोदलीत आली आणि येण्या अगोदर तिला इथं मंडपात दिसले कैलास महाराज पवार, कृष्णा महाराज मोरे, नागासारखी ज्यांच्या हातात चपळत आहे अशी उमेश महाराज, इकडनं दत्ता, हे सगळे मंडळी दिसली. आणि मग तिला त्या ठिकाणी काय आहे या सर्व मंडळीचा धाक आहे. आणि दुसरा अंग 2 तासभर आपण जे हरिनामाचं गजर या ठिकाणी भजन करणार आहे, भगवत भजन करणार आहे. निमित्त काय, निमित्त आलेलं ते लेकरू आहे जन्माला आणि या नामस्मरणाच्या सामर्थ्यामुळं आलेली सटवी अगोदर 2 मिनिटं क्षणभर विचार करेल आणि मगच या नामस्मरणाच्या दबावावर. बघा ना, एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या माणसाविषयी जर 2 शब्द लिहायचे सांगितले, बोलले अमक्या माणसाचं इथं नाव कोणाचंच घ्यायचं नाही, या माणसाचे 2 शब्द लिहा. तो माणूस तिथं जर गैरहजर जर असला ना, तिथं नाही, 5 मिनिटामध्ये 2 पानं लिहून काढन. पण तो जर तिथं हजर असला आणि त्याच्या समोर जर लिहायचं असलं तर मग त्याला आधी घाम येईन.
आणि मग तो विचार करून करून त्या ठिकाणी लिहिल्या, त्या ठिकाणी लिहिण्यासाठी प्रवृत्त होईल. मग आज त्या बाळाचं भविष्य लिहिण्यासाठी सटवी येणार आहे. पण अगोदर आलेला हा सर्व त्या ठिकाणी हा सगळा माहोल त्या ठिकाणी पाहिल आणि याचं होणारं श्रेय त्या ठिकाणी त्या सटवीला सुद्धा लाजवेल. आणि म्हणून आपल्या पोटी जन्माला आलेल्या अपत्याचं योग्यच त्या ठिकाणी प्रारब्ध रेखाटल्या जावं म्हणून कीर्तनाचं आयोजन. विठ्ठला त्यासाठी कीर्तन केलेलं आहे. तासभर आपल्याला त्या ठिकाणी या अभंगाची सेवा करायची आहे. आता हे पहा, पहिलं स्पष्ट करतो, इथं 5-25 कीर्तनकार आहे. काही जण इथं संस्थेचे संस्थापक सुद्धा आलेले की ज्यांच्याकडनं त्या ठिकाणी असंख्य माझ्यासारखे विद्यार्थी ज्यांच्याकडे घडतात असे संस्थापकही मोजून मापून त्या ठिकाणी बोलावं लागणार आहे. गावामध्ये त्या ठिकाणी ते पेटी घेऊन येते ना, डुलं पिना, ते गावात मोघम विकणं बेकार आणि ज्वारी बाजारामध्ये हिरा नेऊन विकणं ती वेगळं आहे. गावात कोणाला बी डुलं देता येते पण हिरा कोणालाही देता येत नाही, कारण तिथं न्यायचं ते सगळे पारखी आहे. तसे आलेले सगळे पारखी इथं मोजून मापूनच त्या ठिकाणी बोलावं लागणार आहे. मी त्या ठिकाणी काय बोलत होतो की अभंग हा जो निवडला मागणीपर प्रकरणातील आहे, पण माफी मागून बोलतो, श्रीमंत श्री तुकाराम महाराजांनी जो गाथा रचला, गाथ्याची निर्मिती झाली, तर आपण एखाद्यानं समजा अभंग घेतला, आपण तो चालतो का तेरशाला, ह्यो घ्यायला पाहिजे होता. बारशाला कोणा हे घेतला, ह्यो चालतो बारशाला. मला वाटतं तेरशाला बारशासाठी पहिली गोष्ट गाथ्याची निर्मितीच नाही आहे, फक्त समयाला अनुसरून असावा मला योग्य वाटला म्हणून तुमच्यासमोर उपस्थित केला. त्याचं क्रमाक्रमानं आपल्याला चिंतन करायचं आहे. 5वीच्या निमित्ताने एकत्र आलेलं आहोत म्हणून जन्म या शब्दापासून मी आजच्या अभंगाच्या प्रस्तावनेला आरंभ करतो. जन्म, प्रत्येकाला जन्म घ्यायची इच्छा आहे का हो? फार विस्तार करत नाही, एका वाक्यात बोलतो, स्वइच्छा, परेच्छा, अनिच्छा 3 प्रारब्ध आहे त्या ठिकाणी. त्याची मला त्या ठिकाणी फार विस्तार करायचा नाही. जन्म आहे, जन्माला त्या ठिकाणी यावं लागतं. मग त्यामध्ये अनिच्छेने, काही परेच्छेने आणि काही स्वइच्छेने आहे. मग त्या ठिकाणी इथं श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा हा अभंग असल्यामुळं स्वइच्छेने त्या ठिकाणी आपण म्हणू. मग आपण सगळेजण या मानव देहाला जन्माला आलो, या नर शरीराला त्या ठिकाणी जन्माला आलो. महाराज म्हणतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती देवची होईल म्हणतील. कारण या सगळ्या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ शरीर जर कोणतं असेल तर ते मानवी शरीर त्या ठिकाणी आहे. आणि हे मानवी शरीर त्या ठिकाणी जन्माला येतं. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत त्या ठिकाणी आपलं हिंदू धर्म, आपलं त्या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी 16 संस्कार आहे. सगळे 16चे 16 संस्कार होतही नाही आणि हल्ली ते करणं योग्य आहे की नाही, योग्य नाही याचाही विस्तार आपल्याला करायचा नाही. पण 2-4 संस्कार प्रामुख्यानं केले जातात. त्यातला पहिलं जन्म नावाचा संस्कारही आहे. एक प्रामुख्यानं आपण करतो पुन्हा नामकरण नावाचा सोहळा. त्यानंतर तिसरा जो प्रामुख्यानं केला जातो त्याला विवाह नावाचा सोहळा म्हणतात. आणि पुन्हा एक केला जातो मृत्यू नावाचा सोहळा. आणि त्याच्यानंतर आहे एक तर्पण म्हणजे 10वा. असे 5-6 संस्कारात हयातीत महाराष्ट्रामध्ये आहे. याच्यामध्ये विशेष आपल्याला आज लक्ष द्यायचं विवाह नावाच्या संस्कारात. आता विवाह त्या ठिकाणी का, विवाह म्हणजे त्या ठिकाणी लग्न, लग्न म्हणजे त्या ठिकाणी काय, लग्न म्हणजे त्या ठिकाणी काय आहे तर एक मुलगा आणि एक मुलगी किंवा एक पुरुष एक स्त्री एकत्र एका छताखाली येणं, हाही ढोबळमानाने लग्न आहे, हाही विवाह आहे, हेही गृहस्थी जीवन आहे. पण याच्या पुढं त्या ठिकाणी 2 शरीरं एका विचारानं एका छताखाली राहणं याचंही नाव त्या ठिकाणी लग्न त्या ठिकाणी आहे. पण लग्नाच्या काही अपेक्षा मुलीच्या असतात आणि मुलाच्याही त्या ठिकाणी असतात. ह्या मुलामुलीच्या नसतात. आता म्हणा मुलामुलीच्या, ह्या अपेक्षा मुलीकडच्या काही मुलीचे वडील असेल, मुलीची आई असेल यांच्याही असतात आणि मुलाचे वडील आई यांच्याही असतात. काय आहे तेवढ्या अपेक्षा आपण पाहू आणि कीर्तनामध्ये घुसू. म्हणजे आपल्याला की या अभंगाचा दरवाजा सापडण्यासाठी आपण थोडासा प्रयत्न करू. मुलीच्या अपेक्षा आताच्या नाही पाहिजे आपल्याला. आपलं शास्त्र सांगतं मुलीला बघायला आलेला मुलगा किंवा त्या मुलीकडच्या सगळ्या मंडळीची पहिली इच्छा असते मुलगा धनवान असावा, मुलगा रूपवान असावा, मुलगा ज्ञानवान असावा, मुलगा कॅरेक्टरला काय शब्द आहे मराठीत, कुलवान असावा, चारित्र्यवान असावा, धनवान असावा. आणि आणखीन एक त्या ठिकाणी काय आहे
भाग्यवान असावा ह्या मुलीची अपेक्षा आहे. ऐका, आता लग्न झाल्यानंतर माहेरच्या म्हणजे मुलीच्या माहेरच्या मंडळीला मुलीसाठी काही गोष्टी घ्यायच्या नसतात, त्या मुलाकडच्याला द्याव्या लागतात. त्या कोणत्या कोणत्या आहे? फोन नाही, हे लग्नाच्या आधी द्यावा लागतो फोन, लग्न झाल्यानंतरही काही. कुंकवाचा करांडा, कुंकू हे सासरकडच्याला द्यावं लागतं, म्हणजे मुलाकडच्याला द्यावं लागतो मुलीला कुंकू. दुसरा आहे नाकातली नथनी. तिसरं आहे गळ्यातलं मंगळसूत्र. हा, जय जय झालनी त्याने यादी करा आणि यादीच करा. हिरवा चुडा, बांगड्या आणि पायातले पैंजण, या 4-5 गोष्टी द्याव्या लागतात. आता त्या का द्याव्या लागतात? पहिलं आहे कुंकू. कुंकू काय आहे तर आता हे सांगायला चालत नाही, याचा विस्तार बी करायचा नाही. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कुंकू त्या ठिकाणी लाव, याचा भारताचा इतिहासही त्या ठिकाणी, पण याच्यावर जास्त का चर्चा करायची नाही, कारण जे चर्चा करणार आहे त्या यशाच घरी टिकली, त्याच्यामुळे चर्चा नको. टिकली फक्त कुंकू. कुंकू हे सासरकडचे द्यायचे. चला दुसरं, इथून खाली एक घेऊ आपण. दुसरी नथनी. नथ ही पहिल्यानं बाबा मोत्याची दिल्या जायची, मोत्याची. विज्ञानही सरही आहे. विज्ञान सांगतं की त्या ठिकाणी मोती जर अंगावर असला तर क्रोध कंट्रोल राहतो, राग. म्हणून नथनी, बायकोचा राग शांत व्हावा म्हणून नथ. याला एक उदाहरण सांगतो. उदाहरण कसं आहे? ग्रामीण आहे उदाहरण. एक जण जाफराबादून आला 5 वाजता, दिवसभर गाय सोडली नव्हती. गाय म्हणतो मी अजून तरी. ऐका, सकाळी गेलं, 11ला काम झालं नाही, 5ला झालं ते काम, आणि 5ला ते आलं. दिवसभर गाय बिगर पाण्यात सोडली, तशी उधळली, असं ओढलं याला. त्यानं तशीच गाय बांधली, पुन्हा जाफराबादला गेलं. 40ची नाथन येसन आणि एक दाभण घेऊन आल्या म्हशीला येसन टोचली, सोडली. म्हैस कुठंच नाही केली. 2 दिवस मालका मागस. फराळाचं होईल तुमचा, नाही का? आतापासून विचाराचा दोरा एक आहे. 2 शरीर आहे पण विचार एक, म्हणून त्या ठिकाणी मंगळसूत्र आहे. आता त्याच्यानंतर हात आहे. हातात बांगड्या आहे. आता बांगड्या आल्या एक, या हातात एक आणि या हातात एक. आता ते अधिकार नाही आपला, पण पूर्वीच्या महिला एक या हातात 1 डझन, या हातात 1 डझन, आणि सारे काम करायचं. तीच महिला. धुणंही तिनंच व्हायचं, तिखटही तिनं वाटायचं, स्वयंपाकही तिनं करायचं. पण हे सगळं करत असताना माझ्या हातामध्ये 12 बांगड्या, एकही बांगडी माझी टिचायला नको, फुटायला नको, सगळं व्यवस्थित राहून आलेलं कर्तव्य पार पाडत होती. बांगड्या का दिल्या जातात तर त्या ठिकाणी या हातामध्ये माझ्या सासरचे 12 माणसं, या हातामध्ये माझ्या माहेरचे 12 माणसं, यातल्या एकाही माणसाचं मन टिचायला नको म्हणून बांगडी. आणि ऐका, आता एकच राहिलं पायातले पैंजण. आता भानगड काय झाली, सगळ्याचे झाले, मग चाललं हे. होऊन गेली ना, गाडी गेली, आता हात देऊन फायदा नाही. नाही पण मग हे पस्तावाच राहिला नुसता आता यायचा. पैंजण आहे, पायातली चैन काय? चैनाला घुंगर आहे पहा. आणि कुलवान श्री आपलं धर्मशास्त्र सांगतं पायातल्या चैनाचा घुंगराचा आवाज होऊ द्यायचा नाही. घुंगराचा नाद बेकार आहे. नाही, ह्या नाही, हे कीर्तनातले घुंगर आहे. काही त्या ठिकाणी माईक लागतो त्या बी घुंगराला. आता त्या ठिकाणी तर चैन आहे. तर चैन त्या ठिकाणी का असतात तर त्या ठिकाणी मघाच्या सांगितल्याप्रमाणे चैन म्हणजे त्या ठिकाणी मर्यादा आहे. मर्यादा त्या ठिकाणी बाई तुझ्या डाव्या पायामध्ये बापाची आहे आणि उजव्या पायामध्ये त्या ठिकाणी तुझ्या सासऱ्याची मर्यादा आहे. यांची अवेलना म्हणजे घुंगरासारखा याचा कुठं नाद त्या ठिकाणी होऊ देऊ नको म्हणून त्या ठिकाणी पैंजण त्या ठिकाणी देण्याची पद्धत त्या ठिकाणी आहे. हा आहे विवाह म्हणजे लग्न. बरं झालं, लग्न झालं म्हणजे झालं का त्या ठिकाणी त्यांची गृहस्थ आश्रमाची त्या ठिकाणी सुरुवात झाली. पण ऐका,
गृहस्थ आश्रमाची सुरुवात झाल्यानंतर त्यांचं सगळं त्या ठिकाणी संपलं नाही, तर त्या गृहस्थी जीवनाला आरंभ झाल्यानंतर त्या ठिकाणी या गृहस्थ आश्रमाचे काही शास्त्रानं त्या ठिकाणी नियम सांगितलेले पहा. अतिथी देवो भव हे सगळं गृहस्थासाठी त्या ठिकाणी, गृहस्थ आश्रमासाठी त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की या गृहस्थ आश्रमानं स्वतःच्या काय म्हणतात त्याला, स्वतःवर असणारी जबाबदारी सोडून यानं कुठं देवधर्म तीर्थयात्रा करायचं नाही. घरी आलेल्या अतिथीला जेवण वगैरे त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं ध्यान ठेवणं. त्या गौतम बुद्धांच्या चरित्रामध्ये ऐकता येतं ना, अहो गौतम बुद्धानं लग्न केलं, लग्न झाल्यानंतर बायकोला म्हणे मी संन्यास घेऊ का, आणि घेतला संन्यासी, गेले ते गौतम बुद्ध. आणि संन्यास घेतला, 30-32 वर्ष झाली ते दंडी संन्यास झाले. एक दिवस सगळा विसर पडला, स्वतःच्याच गावात आले भिक्षाटन करत. गावात चर्चा झाली, बाई गावात आलेलं संन्यासी माहिती तुला कोण आहे? म्हणे कोण आहे? म्हणे आमकीचा नवरा आहे. ज्यावेळेस सोडून गेलं त्यावेळेस 6 महिन्याचं लेकरू होतं. ती बायको म्हणे नवरा जरी वाऱ्यावर सोडून गेला पण लेकराला कसं सोडू? तिनं त्या स्वतः आणि त्या पोराला दोघांना घेऊन जगली ती बाई. पण तिला माहिती झालं की माझ्या घरी आपल्या गावामध्ये संन्यासी आला. शेजारची म्हणे का गं आलेले संन्यासी माझ्या घरी येईल का भिक्षाला? म्हणे हो येईल ना. त्या बाईने निरोप सांगितला. म्हणे महाराज आमच्या घरी जा भिक्षाला. आले गौतम बुद्ध, ओम भवती भिक्षा आले. ही गेली भिक्षा वाढली. भिक्षा वाढल्यानंतर त्या ठिकाणी त्यानंही गौतम बुद्धांनी ओळखलं, आलेली भिक्षा घेऊन आलेली श्री माझी पत्नी आहे. यांनी तर ओळखलेलंच होतं. पण संन्यासाला चौखट लांघता येत नाही, ओलांडता येत नाही, म्हणून मधी येण्याचा प्रयत्नही केला नाही, इच्छाही नव्हती. कोरांना घेऊन गेले, झोपडीमध्ये मळलं, देवाला नैवेद्य अर्पण केला आणि पहिला घास तोंडात घेतला. विचार केला 30 वर्षापूर्वी मी गेलो होतो, 6 महिन्याचं लेकरू होतं, एकटी होती, टोपलं टेकवायला जागा नव्हती, आणि त्या लेकराला घेऊन कशी जगली असेल ही? समाज विचित्र आहे. आणि एका बाईचा एकटेपणाचा कोणी फायदा घेतला, किती त्रास झाला असेल तिला. मुलाचं शिक्षण झालं असेल का? बरं मुलगा शिकला असेल तर काय झाला असेल? अशा अनेक विचार प्रश्नाने त्याच्या डोक्यात थैमान घातले बुद्धांच्या. आणि आलेला घास समोर लोटला आणि तसेच झोपले नाही, अंग पलटत राहिले. 5 वाजले, स्नान केलं, नित्यक्रम केला, पुन्हा दरवाज्यात गेले बुद्धांच्या बायकोच्या. ओम भवती भिक्षाम देही. बाई आली, महाराज रातच्यालाच भिक्षा दिली, पुन्हा आलात? म्हणे हो. बायकोला नेहाळून पाहिलं, आले होते गौतम बुद्ध स्वतःच्या एकुलत्या एका पोराला पाहायला. पुन्हा 30-32 वर्षाचं संन्यास्य जीवन आहे, पण मुलाच्या लालसेन आले. डोकावून पाहिलं, मुलगा दिसला, निघले. पण बायकोनं त्या ठिकाणी आवाज दिला, ओ महाराज थांबा, ओळखलं का मला? 30 वर्षापूर्वी ज्याला सोडून गेला ती तुमची पत्नी आहे. बुद्धांनी खाली मान घातली. कुठं गेलतात? काशी क्षेत्राला. का? संन्यास धर्म स्वीकारला, दीक्षा घेतली संन्यासाची. काहून? मला देव भेटायचा आहे, देव मिळवायचा आहे. संन्यास घेऊन किती दिवस झाले? 30 वर्ष. भेटला का देव? नकारार्थी मान हलवली बुद्धानं. आणि मग बायको पुढून गेली, म्हणे काय महाराज तुम्ही, अहो देवासारखं असणारं तुमचं पोरग आणि देवासारखी असणारी बायको घरी त्यागून तुम्ही त्या ठिकाणी जंगलामध्ये देव शोधता. देव तुम्हाला सापडू शकत नाही. सुखे येतो जावे
गणेश भाऊनीच ती शूटिंग करू नका, एकदा एवढा फोटो काढून घ्या सगळ्याचा. आणि किरण महाराज तुम्ही तो फोटो मोडून ठेवा, चांगला फ्रेम करा त्याला. कमून कशासाठी? ही एकाचं फेड नाही तुम्हाला आता. बदल नाही नाही नाही, तुम्हाला ज्यावेळेस असं एकदम त्या ठिकाणी कंटाळा वगैरे आळस जर आला ना, नुसतं एकदा या फोटोकडं पहा, पुन्हा तुम्हाला तेवढाच उत्साह तेवढाच जोश येईल. कारण हे सगळेजण एकाच ठिकाणी एकाच वेळेला बोलवणं नाही शक्य. पण कैलास महाराज तुमचे विशेष धन्यवाद आहे राव. तुम्ही आमच्या किरण चांदई जावई म्हणून इथं बी साडू आहे तुमचे एक. हा, तर ते नातेने हे म्हणून हे नाते सांगू राहिला. नाही ऐका, खूप मोठा माणूस आहे तो, पण त्याही माणसाची जमिनीवर पाय हे त्याचं आणखीन मोठेपण आहे. नाही तर आमच्या सारख्याचं कोणाचाच फोन घेऊ नये अशी आमची लायकी नाही. पण तरी बी त्याशी फोन आम्ही घेत नाही, कधी कधी नाही घेत, आम्ही नाही घेत. हे त्या माणसाचं मोठेपण आहे. अख्खा महाराष्ट्र दिवाना करून टाकलाय त्या माणसानं. पण तरीही त्या ठिकाणी त्याने जुने संबंध, काय होतं तुमचं माझं, आपण जसं जसं आपल्याला त्या ठिकाणी पुढं आपण चालत गेलो ना, तर पूर्वस्थितीचा आपल्याला विसर पडतो. पण पूर्वस्थितीचा जाणीव ठेवून जगणारा महाराष्ट्रातला एकमेव कलाकार म्हणजे कैलासराव. सगळ्यांचे त्या ठिकाणी धन्यवाद आहे. प्रमाण कधी एखाद्या वेळेस रॉंग द्या आलं महाराज तर तुम्ही द्या. हा म्हणू द्या. त्या ठिकाणी महाराज म्हणतात न लगती सायास जावे वना. ग्रहस्थ्यासाठी बोललोय. ग्रहस्थी आश्रम जीवन आहे, यानं कुठंही त्यागायचं नाही. अरे घरी येईल, यावं लागेल. कितीतरी संतांच्या घरी आलाय ग्रहस्थ्याच्या, पुन्हा त्या ठिकाणी त्याला यावं लागतं. मग त्या ठिकाणी गृहस्थी आश्रमाचं आणखीन एक त्या ठिकाणी जीवन आहे. कसं जीवन आहे? अगदी ग्रामीण बोलतो. लग्न झालं, 2 वर्ष झाले, मावल्या मागे माता मावल्या लग्न झालं तर पूर्णावर इथं मेळात गेल्या धुणं धुवायला. धुणं धुतलं आणि पुन्हा 2-3 जणी पुन्हा धुतलं. कोणाचं? आता गुड्डीचं धुतलं. म्हणे का ग, आपल्या गावातली ती गुड्डी आहे, 3रं वर्ष लागलं म्हणे तिच्या लग्नाला आणि अजून नाही. हे माता मावल्याचं आहे. आणि मग 3 वर्षापूर्वी त्या गुड्डी संग ज्या गुड्ड्याचं लग्न झालं त्याला आपण म्हणतो का रे गप्पाचे निसत्या. आता याच्यापेक्षा नको, अधिकारी माणसं आहे. मग त्या ठिकाणी त्याला काय आहे तर त्या ठिकाणी गृहस्थी जीवनाला फळ म्हणजे त्या ठिकाणी लेकरूबाळ मूलबाळ आहे. मग ऐका, येणाऱ्या अपत्याची, येणाऱ्या लेकराची अपेक्षा असते की त्या ठिकाणी स्वइच्छे संबंधाने बोलतो की जो स्वइच्छेने येणार आहे, जो अनिच्छेने येतो, ज्याची इच्छाच नाही पण यावंच लागलं त्याला काय कुठं बी आहे. पण जो स्वइच्छेने येणार आहे तो त्या ठिकाणी विचारपूर्वक त्या ठिकाणी विवेकी बुद्धीनं म्हणतो की मला त्या ठिकाणी कुठंतरी चांगल्याच घरी, खात्यापित्याच घरी मला जन्माला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि नुसतं मी हे विचार करून जमणार नाही, म्हणून त्या विवेकी बुद्धीने त्यानं त्या भगवान परमात्म्याकडे जी विनंती केली तीच प्रगट केली पहिल्याच्या. हरिदासाची मजबूत
मनसी काही माझा उपजवा जन्मांतरी माझा उपजवा हे माझा उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा मनसी काही मागा हरिदासाची घरी माझा उपज माझ्या मातरी माझा उपज माझ्या घरी माझा उपज माझ्या मातरी हे हरिदासाची घरी माझा उपजवाले मातरी माझा उपजवाले मातरी माझा उपजवाले मातरी आमच्या रामभाऊसाठी टाळ्या होता एकदा आता जी हसली ते आता आहे त्या निमित्तानं स्वइच्छेनं का म्हटलं मी ते लेकरू स्वइच्छेनं आलंय त्या लेकराची ताकद आहे म्हणून एवढे सगळे आले आपण सगळेजण एवढे कामाधंद्याचे दिवस आहे अहो काल मी एक फोन असा फोन ऐकला की मग ते मुरणीत होतो आणि पुढच्याला फोन आला म्हणे 4ला मौत येते म्हणे राव उपनेरे माझ्याकडं तुम्ही मौत 5ला ठेवा म्हणजे इतके धांदलीचे दिवस आहे पण तरी बी सगळे गावातले याच्यात लोक कमी आहे हे बसलेले गावातले फक्त माता मावले आहे बसलेले लोक कमी आलेले सगळे हे पाहुणे यांच्या या सगळ्यांच्या आवडीने आले हा एक बाय भागच आहे पण खऱ्या अर्थानं ज्या लेकरामुळे आलं ती लेकरू स्वइच्छेने झालं ना हो आणि म्हणून ते स्वइच्छेने जन्माला आलेलं लेकरू तुकोबाराय म्हणतात हरिदासाच्या घरी मला जन्माला यायचंय मग ऐका इथं महाराज म्हणतात हरिदासाच्या घरी मग हरिदास कोण आहे मग हरिदासाची व्याख्या काय आहे म्हणजे जो हरीचा दास त्याचं नाव हरिदास जो हरीचा त्या ठिकाणी दास आहे जो हरीचा जो देवाचा सेवक आहे जो देवाचं नित्य नामचिंतन करतो तो त्या ठिकाणी देवाचा दास आहे आणि अशा दासाच्या घरी त्या ठिकाणी जन्माले मग आम्ही लेतो हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज कोरडे सगळेजण आम्ही त्या ठिकाणी सेवक आपण सगळे प्रचारकच आहे ना देवाचे आपण सगळे प्रचारक आहे गायकही देवाचा प्रचारक आहे वादकही देवाचा प्रचारक आहे आणि कीर्तनकार सुद्धा देवाचा प्रचारक आहे आणि मग प्रचारक कोण आहे दास आहे आणि मग महाराज तुम्ही जे इथे विधान केलं हरिदासाचे घरी सगळे हरिदास होऊ शकत नाही सगळे जर प्रचारक आहे तर सगळे जे जे देवाचे नाव घेतात जे जे कीर्तन भजन करतात ते सगळे दास आहे आपण जर सगळे आता जिल्हा परिषद आहे मग ऐका प्रचारक आपण समजून घेऊ म्हणजे हरिदास समजल आपल्याला उमेदवार किती एक ज्याचा प्रचार करायचा तो उमेदवार एकच आहे ना 10 प्रचारक 2 उमेदवाराचा प्रचार करतील का आणि करतील तर मग ते प्रचारक नाही आणि असेल तर ते निष्ठावान नाही मग एका उमेदवाराचे 15 प्रचारक आहे आणि 15 जणांच्या ताब्यात 2 टाटा सुमो त्यांनी दिल्या कोणा मेन उमेदवार आहे ना म्हणून या 2 टाटा सुमो आणि प्रचार करा ते प्रचार करू लागले सगळे आता प्रचार कसा करू लागले ते काही वेगळं सांगायचं काम नाही तुम्हाला माहितीच आहे नसन माहिती आता माहिती होणारच आहे मग 15 जण प्रचार करू लागले येऊन अमुक ढमुक हे दादा अमुक ढमुक चाललं प्रचार बर या प्रचाराची सुरुवात सगळ्यांना माहिती पण या प्रचाराचा समारोप सांगता कशी हो संध्याकाळची हा आली लक्षात सगळ्याला कुठंतरी विशिष्ट ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली असते बरोबर आहे बर पण याच्याही पुढे ऐका जे 15 जण त्या उमेदवारानं प्रचारासाठी निवडलेले असते जे आतलं सांगायचंय त्या 15ला बी सांगतात ते आणि त्याला जे विचारायचं ते 15 जण बी त्यात पुन्हा एक असतो एकच मग त्या 14ला हँडल करणारा एक आहे 15वा 14 मोघम आहे फक्त घरी लय दैन आहे म्हणून आता कशी बी 15 दिवस आहे ना भागणार आहे म्हणून त्या 14ने आश्रय केला त्या एकाचा तसे माझ्यासारखे 14 आहे
आणि आम्हा ह्यासारख्या 14 मध्ये एकच जो आहे ना तो खरा हरीचा दास. विठ्ठल हरीचा दास त्या ठिकाणी कोणाला म्हणायचं? जो नित्य काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. महाराज म्हणतात अरे कायेन वाचेन आणि मनानं, नुसतं कायेन आहे वाचेन मन नाही दास. महाराजांना अपिशिकत असणारा हरीचा दास नाही तो. हरीचा दास कोणाला त्या ठिकाणी म्हणा? दास तो सगळीच आहे. संसाराचा दास हा का रे दास होशी संसार, काही संसाराचा आहे. पण इथं आपल्याला याला फाटा फोडायचा नाही, मर्यादित वेळ आहे. आपल्याला फक्त हरीचा त्या ठिकाणी दास आहे. आणि तो हरीचा दास कोण आहे? तर जो हरीचा दास, जो हरीचं भजन करतो हे सगळे त्या ठिकाणी हरीचे दास नाही. तर याच्यामध्ये विशिष्ट त्या ठिकाणी हरीचा दास आहे. आणि तो विशिष्ट हरीचा दास कोण आहे? तर गेले आशा पाश हे निवारोणी, गेले आशा पाश निवारोणी, निवारोणी गेले आशा पाश, निवारोणी गेले आशा पाश. भक्त ऐसे जाना जे जीवनात, भक्त ऐसे जाना जे जीवनात, भक्त ऐसे जाना दीदी उदास, भक्त ऐसे जाना दीदी उदास. गेले आशा पाश निवारोणी, गेले आशा पाश निवारोणी, विषय तो दाता झाला नारायण, विषय तो दाता झाला नारायण. गेले आशा पाश निवारोणी, गेले आशा पाश निवारोणी, विषय तो दाता झाला नारायण विषय तुझ्याच झाला नारायण. हे भक्त ऐसे जाना जे जीवनात, गेले आशा पाश निवारोणी, गेले आशा पाश निवारोणी, गेले आशा पाश निवारोणी, गेले आशा पाश निवारोणी, आशा पाश निवारोणी. निवारोणी. अरे महाराज म्हणता हरीचा दास कोण आहे म्हणे? बाह्य अंगानं कितीतरी हरीचे दास दिसल तुम्हाला. या हरीच्या दासामध्ये, दास म्हणजे भक्तच बरं का. तुम्ही म्हणाल बोलायला लागले दासावर आणि प्रमाण द्यायला लागले भक्ताचं. भक्त दास एकच. त्या ठिकाणी अर्थ आहे, अर्थार्थी, जिज्ञासू आहे, ज्ञानी आहे. पण या चारही मध्ये नाही येत हो हरिदास. अर्थ सुद्धा त्या ठिकाणी वेगळा. अर्थार्थी, जिज्ञासू, उत्कंठा लागलेली, मोक्षाच्या आत्मउद्धारासाठी बाहेर पडलेला आहे, तडफड करायला लागलेला आहे, काही मी उद्धार पावेन, जिज्ञासू आहे. आणि ज्ञानाविषयीच बोलायचंच काम नाही. जो ज्ञान स्वरूप त्या ठिकाणी झालेला आहे त्याला काय बोलणार? कृष्णा महाराजाच्या भाषेमध्ये सहज मी आंधळा का निज निराकार पंथ. अरे वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिशे ते या वृत्तीवर पोहोचलेले आपल्या भागातलं जुनाट जुगादीचं नाणं येते. जुना काही ऐसी दशा येईन माझे अंगा, काही ऐसी दशा येईन माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा.
नाचवणी देह मायाचे चिंतन नाचवणी देह मायाचे अरे महाराज काही दशा महाराज त्या ठिकाणी काय बोलले की त्या ठिकाणी मी त्या अवस्थेला पोहोचता यावं ही जिज्ञासू आहे. आणि त्या ठिकाणी चौथा त्या ठिकाणी सांगितलेला कोण आहे? ज्ञानी आहे. म्हणजे ज्ञानी म्हणा किंवा मुक्त म्हणा. मुक्त झाला त्याला काय अपेक्षा, त्याला त्या ठिकाणी काय आहे? मुक्त झाला तो जन्मही नाही आणि मरणही त्या ठिकाणी नाही. मग हा पाचवा तर इथं ज्ञानोबा काही बोलली नाही बा पाचव्याच्या संबंधानं. पाचवा त्या ठिकाणी कोण आहे? जो नित्य हरिभक्त म्हणा त्याला, हरिभक्त जो नित्य हा नित्यता त्या ठिकाणी जो भगवंताचं नामचिंतन करतो त्याला त्या ठिकाणी हरीचं त्या ठिकाणी दास म्हणायचं. जो नित्य त्या ठिकाणी सारखं भगवंताचं भजन करतो म्हणे कसं? कायेनं वाचेनं आणि मनानं तीनही अंगानं जो भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी दास झालेला आहे. मग देवाचं भजन करत कोण नाही करत? तर ज्ञानोबा काय बोलले? देखे मनुष्य जात सकळ स्वभाव जात भजनशील. अहो स्वभावाचे माणसाचं भजन करणं फक्त कीर्तनात करत नाही, तो भाग वेगळा आहे. पण भजन कोण नाही करत? सगळेजण भजन करतात. एखादा कधीच भजन नसन करत नसला तर त्याला एखाद्या वेळेस एखादं संकट आलं त्यावेळेस त्याला देव आठवतो. संकट नाही आलं, भीती वाटली, त्या वेळेस त्याला का होईना भजन म्हणजे सगळेजण त्या ठिकाणी भजन करतात. आणि जो जो भजन करतो त्याला जर हरीचं दास म्हणायचं असेल तर मग आपण सगळेच हरीचे दास आहे. ऐका, सगळेजणी भजन करत असलो तर महाराज म्हणतात जो जो भक्ती करतो तो भक्त जर म्हणायचा असेल तर तुकोबराचं आणखीन एक प्रमाणे भक्ती आम्ही केली. महाराज आता हे तुम्ही काय सांगायचंय? आता किरण महाराजांनी मस्त फराळाचं केलं आणि फराळाचं केलं, सगळे बसले फराळाला पंक्ती, फक्त मागं पुढं झाली आणि मागं पुढं झाली ते लय बरं झालं. म्हणजे जागा पुरली, दुसरं नाही काही. सगळ्याला किरण महाराजांना चांगलं फराळाचं केलं, सगळ्यानं फराळाचं केलं. मग आम्ही सगळ्यानं फराळाचं केलं आणि कैलास महाराज आतून आले. कैलास महाराज म्हणून मी बी फराळाचं केलं. आता तुम्ही काय वेगळं केलं? अहो आम्ही फराळाचं केलं, तुम्ही फराळाचं केलं, काय वेगळं सांगता? आम्ही फराळाचं केलं. पण त्यानं मला बाजूला घेतलं आणि म्हणे अरे तुम्ही साबुदाणा आणि केळं खाल्ले, म्या काजू बदाम खाल्ले, वेगळं फायदा आहे. नाही त्याने तेच खाल्लं, पाहू नका. त्यानं बी तेच खाल्लं. ऐका, दोघांनी पण वेगळं काहीतरी असलं तर सांगण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. मग महाराज तुम्ही म्हणता भक्ती आम्ही केली, अहो तुम्ही काय केली? आम्ही बी केली ना, तुकोबार आहे. पण महाराज पुढे बोलले पावलो हे संग सुख याचे, पावलो हे संग सुख याचे, पावलो हे संग सुख याचे, पावलो हे संग सुख याचे. सुका आम्हा वाह कैलास बा या प्रमाणाने हे पहिलं चरणच सुटून गेलं. पहा आता सुख आम्हा झाले. इथं महाराज म्हणतात अरे भक्ती तुम्ही केली आणि मी म्हणायला लागलो मी बी केली. पण मी काय केली म्हणे सांडोनी उद्वेग. तुम्ही उद्वेगारहित भक्ती केली आणि मी उद्वेग सांडला. वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ, वाहिल्या 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 उद्वेगा दुःखाची केवळ. भक्ती
वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. महाराज ठेविले अनंते तैशेची. त्या ठिकाणी महाराज म्हणतात वाहिल्या उद्वेग उद्विगता. माझ्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी उद्वेग राहिला नाही. सांडून उद्वेग रहित त्याने ज्याने भक्ती केलेली ना तो खरा हरीचा दास आहे. आणि या हरिदासाची घरी बर महाराज या हरिदासाच्या घरी तुम्हाला जन्माला यायचं. पण का महाराज तुम्हाला जर जन्माला यायचं तर महाराज काय म्हटले पुन्हा एकदा नाही. महाराजांचे शब्द काय जन्मांतरे उपजावा एक जन्म नाही घेईन मी जन्म एक नाही जन्म घेईन नाना बहु सोशीन यातना. नाना जन्म घेईन म्हणे मी अनेक जन्म घेईन. महाराज तुम्हाला जन्माला यायचं आहे ठीक आहे पण तुम्हाला जन्माला यायचं तर जन्म घेणं सोपं आहे कैलास बा. जन्म घेणं सोपं नाही. काय सांगू गरबीचे काय सांगू गरबीच्या यातना. टाळ्या वाजवा एकदा. महाराजांनी सांगितलं काय सांगू गर्भीची. अरे जन्माला यायचंय म्हणे तर 9 मास कष्टलाशी 9 एक वेळ करी याद एक वेळ करी याद कावे एक वेळ करी याद कावे एक वेळ कैलास महाराज आमच्या परिसरामध्ये लोक तुम्हाला पैसे कमी देईल पण ज्यावेळेस तुमच्यावर वाईट दिवस येणार तर नाहीच पण आले कोणी पुढचं कोणीच नाही पाहिलं आले ना तर तुम्हाला डावलून राम राम घालून एकही माणूस जाणार नाही. पैसे असेल कमी जादा असेल पण त्या ठिकाणी सन्मान प्रेम करणारा हा आपला जाफराबाद भोकरदन तालुका आहे. मग नाशिक जिल्ह्यात जे 15,000 रुपये घेऊन म्हणता ना तेच म्हणा म्हणजे तितकंच म्हणा इथं ते. काय झालं लय आपल्यासारख्या तावडी सापडत नाही ते. उद्या मग आज डावरगाव सापडले होते तसे आज भेट आहे पुन्हा आता डावरगाव ते हा
ते ऐका हो महाराज, तुम्ही म्हणता जन्माला यायचं, पण तुम्हीच गर्भात गेले की मला विनंती करता एक वेळ करी तो दुःखातून वेगळं मला मुक्त कर म्हणता, आणि आता पुन्हा म्हणायला लागले की जन्माला. मग काय तुम्हाला गर्भवास दुःख नाही का? हो, ज्याला जन्माला यायचंय ना, तो कोणी असो गाड्या, त्याला गर्भवासच दुःख भोगावंच लागतं. ज्याचा योनी संबंध आला त्याला गर्भवासाचं दुःख. योनी फक्त भगवान परमात्मा डावाला की सगळ्यांना त्या ठिकाणी गर्भवासाचं दुःख भोगावंच लागतं. मग महाराज ते गर्भवासाचं दुःख उपभोगायचंय तुम्हाला, ते दुःख भोगायचंय, आणि तरी तुम्ही म्हणायला लागले की मला पुन्हा उपजून जन्माला यायचं हरिदासाच्या घरी. तर ऐका, महाराज म्हणतात मला जन्माला यायचं, मग जन्माला यायचं तुम्हाला, तर गर्भवासाचं दुःख नाही का? हृदयी असता नाम तुझे, हृदयी असता नाम हृदयी असता नाम तुझे, म्हणे गर्भवासी दुःख नाही येता नाही जाता. गर्भवासाला येताना दुःख बी नाही आणि जाताना दुःख नाही. म्हणे कसं काय तुम्हाला दुःख नाही? तुम्हाला या पृथ्वी तलावरचा नियम तुम्हाला नाही का? तर महाराज म्हणतात हृदयी असता नाम तुझे, त्या परमात्म्याचं नाम जर मुखामध्ये असलं तर महाराज म्हणतात गर्भवासाचं दुःख येताना नाही जाताना नाही. महाराज बोललेस ना, तुझी चरण सेवा साधा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. जन्म महाराज म्हणे घेईन मी जन्म, म्हणे कशासाठी? देव म्हणले कशासाठी? म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महा, याच्यासाठीच आहे. आणि जन्माला आल्यानंतर मुखामध्ये जर देवाचं नाव घेतलं तर गर्भवासाला येताना दुःख नाही जाताना नाही. हा कसं काय नियम आहे? तर आहे का, नख काढायला नीलकठ राहता आलं. पहिलं काय होतं, ब्लेडनं काढायचे नख, आणि मग ब्लेडनं नख काढत असताना त्या नखाकडे जर दुर्लक्ष झालं, त्या आत टोचल्या जायची, जिभळी लागली म्हणत होतो आपण त्याला. थोडीशी आत घुसली तर माणूस पिळदार मिशा आगडबम शरीर, पण डोळ्याला पाणी येत होतं मामा त्याच्या. का? त्याचं बोट कापलं. पण 6 महिने बोट कापून बरं झालं. 6 महिन्यानं पोट दुखायला लागलं, जाफराबादला गेला, सोनोग्राफी केली, पोटात निघला अपेंडिक्स नावाचा आजार. पण जालन्याला लावं लागतं, कलावतीला जा आता. आमची भावकी ना, तेच म्हणलं शरद पवार गप कोणी अजून. राजुरेश्वर पकवाज मेकरचे मालक गोपाळरावसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. म्हणजे आपल्या सगळ्या जिल्ह्याला पकवाज त्या ठिकाणी दुरुस्त करून त्याने सेवा करतो तो माणूस. 2 तप झाले, त्याचा बंगला झाला, तो भाग्या का? आणि ऐका, खरंच माणूस आहे, विनोदाचा भाग सोडा, पण आदरणीय आमचे साबळे गुरुजी असेल, उमेशबा असेल, कराड बाबाची संस्था होती, विद्यार्थ्याकडून कमी फी घेते, म्हणजे पखवाजाचे पैसे कमी घेतात. आणि कोणता हे हो शाही भरणार माणूस कीर्तनाला येतो, इथंच नाही कुठं बी आहे गोपाळराव. आणि म्हणूनच त्याचं बरं आहे, पुन्हा धरून आहे ना. असो झाला आता.
अपेंडिक्सचं ऑपरेशन त्या ठिकाणी करायचंय. तर त्या काय होतं, थोडीशी ब्लेडमध्ये गेली तर त्या पिळदार माणसाच्या त्या जो पिळदार मिशा आहे त्याच्या डोळ्याला पाणी आलं होतं. पण ज्यावेळेस त्याचं अपेंडिक नावाचं ऑपरेशन होतं तर असं टीजभर त्याचं बोट कापल्या गेलं. असा निस्ता पाहत होता. माझं पोट टीजभर कापलंय याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर एक रेष सुद्धा नव्हतं. का? त्याला ती इंजेक्शन दिलेलं होतं. पहिलं होती क्लोरोफॉर्मची गोळी होती, बेशुद्ध केलेली होती तेवढी जागा. एवढी बेशुद्ध केलेली जागा किंवा दिली गेलेलं औषध, त्या औषधाचा परिणाम टीजभर पोट कापूनही चेहऱ्यावर स्मित हास्य त्या सद्ग्रस्ताच्या राहायचं. त्याच पद्धतीनं जशी त्या रोग्याला क्लोरोफॉर्मची किंवा विशिष्ट औषध दिलं तर कापायचं दुःख नाही, तसं हरिदासाच्या जीवनामध्ये भगवत नामचिंतनाचं औषध असल्यामुळं त्याला गर्भवासी दुःख नाही येता जाता. तर दुःख येताना नाही आणि जाताना. याचं दुसऱ्या अंगाने चिंतन जर करायचं म्हटलं ना, आता एवढंच चरण सोडवायचं आणि थांबायचंय. कारण आदरणीय जगन्नाथ महाराज तळेकर, मार्तंड बाबा, आदरणीय आमचे पिंपळे महाराज, आशीर्वादभर कराड महाराज, 2-2 शब्द हे मोठमोठाले, भगवान महाराज हे 2-4 जण, हरी महाराज हे सगळेजण बोलणार आहे. 2-2 शब्द त्या ठिकाणी बोलणार आहे. पण 9 ते 11च कीर्तन आहे. 8:30 ते 10:30 फक्त म्हणायला होतं ते. 9 ते 11 आहे. मी एक 5 मिनिटामध्ये त्या ठिकाणी थांबणार आहे. मी बी कमून बोलायला लागलो ज्यादा माहिती का, आता हे यूट्यूब चॅनल आहे आणि याच्यामुळे मी बी झळकणार आहे. हो ना, पुरा सोडणार आहे ना मी. पहिलं चरण सोडणार आहे, तिने सोडणार आहे. ऐका, महाराज त्या ठिकाणी काय म्हणतात, हरिदासाला त्या ठिकाणी हरिदासाला दुःख का नाही, त्या रोग्याला विशिष्ट औषध दिलं. तसं हरिदासाच्या मुखामध्ये भगवत नामरूपी औषध असलं तर दुःख त्या ठिकाणी नाही. आणि दुसरी एक गोष्ट बोलू का, छोटं जर दुःख असलं आणि ते दुःख उपभोगलं आणि ते दुःख उपभोगल्यानंतर मोठं सुख जर उपभोगायला असलं बाबा, तर लहान दुःख मायनस होतं त्या सुखातून. मग मोठं सुख कोणतं आहे तुम्हाला? अहो, तुम्ही गर्भवासाचं छोटं दुःख म्हणता आणि हे गर्भवासाचं छोटं दुःख उपभोगल्यानंतर तुम्हाला मोठं सुख कोणतं बरे? ते सुख आहे भक्ती सुख. महाराज बोलले, विटे आईशे सुख नो हे भक्ती रस. अरे पुढता पुढती असं कितीही जरी सेवन केलं भक्ती रस तर आणखीन सेवन करायचं वाटतो. महाराज म्हणतात भक्ती रस हा आवीट आहे, बाकीचे रस आज घेतो. मग राम नामे रूप दे आवडी, मग राम नामे रूप दे आवडी, मग राम नामे रूप दे आवडी, मग राम नामे रूप दे आवडी. हो सुख खणो खणी वाढू लागे, सुख खणो खणी, हो सुख खणो खणी वाढू लागे, मग राम नाम रूप दे आवडी, मग राम नाम रूप दे आवडी. मग राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. आणि एक असंही प्रमाणे तेथे रामनाम, तिथं कुठं जन्माला आल्यानंतर म्हणे, कुठं म्हणे हरिदासाच्या घरी. आणि हरिदासाच्या घरी जन्माला आल्यानंतर काय होणार तिथं म्हणे, होईल श्रवण. काय श्रवण होईल म्हणे? रामनाम. आणि ते रामनाम श्रवण केलं आणि त्या श्रवणामध्ये एवढा त्या ठिकाणी आनंद आहे, एवढी अपेक्षा आहे म्हणे, किती पुढता पुढतियास सेवा. कितीही जरी सेवन केलं ना तर त्या ठिकाणी विटच येत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, हरिदासाची घरी मज उपजवावे जन्मांतरी. महाराज तुम्ही त्या हरिदासाची घरी जन्माला येईल बाबा, पण तिथं आल्यानंतर तुम्ही काय करणार? महाराज म्हणतात, मी एकच त्या ठिकाणी करणार, भगवत भजन. विठोबा रखुमा
ऐका, एक 7-8 10 मिनिटाची म्हणा, 10 मिनिटाची पूर्ण भैरवी होणार आहे कैलास महाराजाने सगळ्या जणांना. तेव्हा तुम्ही रुमाल एक 5 मिनिटं रुमालाचा विक्षेप करू नका, ये भैरवीच्या वेळेस. मग महाराज म्हटले आशा हरिदासाच्या घरी जन्माला यायचं भक्तिरस सेवन करण्यासाठी. म्हणे आणखीन काय करणार? म्हणे संत लोटांगणी जाता लाज नको. म्हणे संत जर आले ना ते रंगे, मला काय दे म्हणे, माझ्या अंगामध्ये शक्ती दे. शक्ती कशाची आहे म्हणे, तर त्या ठिकाणी तुझ्या नामचिंतनामध्ये त्या ठिकाणी शक्ती देईनाचे रंगे. म्हणशी काही मागा हेची देगा पांडुरंगा यथामध्ये यथा अवकाश. या अभंगाचं थोडंसं विस्तृत चिंतन करायचा मी प्रयत्न केला. जसं जमल तसं त्या ठिकाणी मी कीर्तन करायचा प्रयत्न केला. माझी वेळ मर्यादा ही त्या ठिकाणी संपली. आपली मला ऐकून घ्यायची ती बी मर्यादा संपली आता. नाविलाज म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला काय झालं होतं ऐकावं लागले होते. खरे तुम्ही आले होते, या सगळी रसिक मंडळी आली होती आमच्या संपूर्ण महाराज मंडळीच्या आवाजाचा आस्वाद घेण्यासाठी. कैलास महाराजांचे 2-3 फेमस प्रमाणही महाराज म्हणणार आहे आणि सर्वांना त्या ठिकाणी भैरवी चाल मिळणार आहे ऐकायसाठी. पण तत्पूर्वी कीर्तनाचा समारोप त्या ठिकाणी करू. या सगळ्या अभंगाचा अर्थ मी तुम्हाला शब्दशः अर्थ सांगितला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं म्हणणं नाही. भगवंताच्या कृपेने ज्येष्ठ वारकरी मंडळीच्या आशीर्वादाने या अभंगावर त्या ठिकाणी बोलायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. हरिभक्तीपरायण आमच्या किरण महाराज चव्हाण यांच्या मुलीच्या 5वीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलो आणि सर्वांनी अगदी खेळीमेळी त्या ठिकाणी 1-2 तास त्या ठिकाणी ईश्वर चिंतन ही सेवा करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पुनश्च आलेले संपूर्ण त्या ठिकाणी महाराज मंडळी सगळ्यांचे त्या ठिकाणी ऋणनिर्देश त्या ठिकाणी करतो. आणि आता त्या ठिकाणी सुंदर भैरवी होईल आणि भैरवी झाल्यानंतर आशीर्वचनपर सगळेच. तसं उमेश महाराज म्हणे जेवढे कीर्तनकार आहे तेवढेच कीर्तन झाले पाहिजे. म्हणलं अजून आपल्या जालना जिल्ह्यात नाशिक व्हायचं आहे. नाशिकमध्ये होते 2-2, पण आमची बी इच्छा आहे की आपलं नाशिक नाही व्हावं, जालना राहील चांगला आहे आपला. आहे मर्यादा आहे आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, सगळीकडेच त्या ठिकाणी. म्हणजे तिकडं मर्यादाच नाही असं नाही, आणि मर्यादा नाही म्हणून भागून आली आहे सगळं. नाही सहज जवळच्या